नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आज आमच्या ब्लॉगमध्ये. तर हे बघा, पावसाचं सगळं वातावरण आहे. सकाळचा थोडासा आलता पाऊस, लय काय झाला नाही आम्हाला पाऊस. तर थोडासाच आला. आज इतकं का नाही काय माहीत, पण असं ढगाळ वातावरण आहे बघा सगळीकडं. हे बघा, हे आमचा ऊस आहे आणि इकडं आमची बाग आहे अशी. तर मी आज ऊसातल्या जेटा कोंब काढायला, म्हणजे आमची ही रोपं लावलेली आहे ती ना, त्याच्यात पहिला ते मोठा कोंब असतं ती काढायला मी काढायला लागतो ते. तर हे बघा, काय करम नाही खरं म्हणलं तर. असलं वातावरण आहे सगळं, करमतंय पण नाही पण. कारण कसं ही वातावरण काही ठिकाणी लय हे, माझा हात लागला दुखायला. तर आमचा ऊस तुम्हाला दाखवते बघा मागच्या कॅमेऱ्यानं. हे बघा, हे सगळं आमचा ऊस आहे. तिकडं मागं पण आहे, त्या झाडाच्या पाठीमागं मकाच्या साईडचा तिकडं पण आहे. आणि हे बघा, ही आमचा ऊस आहे. तर आम्ही ह्या वर्षी काहीतरी म्हटलं वेगळं करायचं म्हणून, म्हणजे वेगळं म्हणजे ऊसाच्या कांडे लावण्याच्या ऐवजी आम्ही आपलं ऊसाची रोपं आणून लावलेली. तर लावून एक महिनाभर ह्याची काय वाढ नाही, काय नाही, हाय त्या जागेला स्थिर होती बघा रोपं आमची. त्यामुळं आम्हाला वाटायचं आता ही आपण चूक केली लावून रोपं, असं वाटलं. पण नंतर बघा, हे बघा, हे असा ऊस आहे आमचा. आता ह्या सध्याला बघा, एका ह्याला का नाही जवळजवळ 10, 20, 30 कोंब फुटले तर ऊसाच्या. ह्याच्यामध्ये बघा आम्ही कोथिंबीर लावली ऊसाच्या. माणसाला गवत आहे तर नाही, कोथिंबीर आहे ही. मध्ये आम्ही अशी कोथिंबीर लावली. अशी पुंजक्यानं लावायची, तर काय होतंय, एकदम सगळी घरी घेऊन जाताना थोडी न्यायची, तिथं जास्त घेऊन जातोय आम्ही. काय खायलाच लावली, विकाय काय लावली नाही आम्ही. तर अशी सरीने विस्कटली सगळीकडं. तेवढी चपली लागल तेवढी न्यायची उकडून. तर त्याच्या बघा, इकडं पण आता मला दाखवते. भाजी लावायला पाहिजे होती, भाजी काय लावली नाही. जे बी होतं घरी शिल्लक तीच लावलं. तर बाई सगळे ह्याची खुरपणी जवळजवळ ह्याला 2-3 वेळा खुरपलं ऊसाला. बागचं रान असल्यामुळं का नाही गवत ह्यातलं येतं आहे, हराळी जास्त आहे ऊसात. तर असं द्या, ऊस हराळी काय खात नाही आपल्याला. परत ना मोठं झाली का नाही, म्हणजे ऊस बांधला का नाही, मग हराळी मरून जाते सगळी. आम्ही जरा नांगरतानाच काय करायला पाहिजे होतं, हराळी विचून घे पाहिजे होती. तर आम्ही काय हराळी त्यावेळेस विचली नाही. आणि त्यात कसं झालं, सगळं गडबडीत झाल्यामुळं हे असं झालं नाही. नांगरून थोडंसं रान तापू देऊन मग हराळीचं ती येचलं असतं ना सगळं, मग हराळी जास्त आली नसते. पण ती कसं दुसऱ्या कामात आम्ही गुंतल्यामुळं का नाही आम्हाला हराळीचं ती वेचताच आलं नाही. त्यामुळं रानात हराळी भरपूर आली. खुरपणी ह्याला 2-3 खुरपण्या झाल्या. असं नाही की खुरपलं नाही, 2-3 खुरपण्या झाल्या. तणनाशक एकदा मारलं होतं, पण काय त्याचा उपयोग नाही झाला. उगच मारलं. परत ना त्याच्यावर आम्ही 3 वेळा ऊस खुरपला आहे. पण ते हाय जैसे तेच हाय तसंच आहे. म्हणजे सारखं हराळी असल्यामुळं ते जशी आपण खुरपल तशी जास्तच येते. म्हणून आता काय करायचं, आता एवढ्यावर आता कोंब उचलायचं ऊसाचं, जेटं कोंब आहे ती काढायचं आहे. तर आज उद्या परवा दिवशी माती लावायची बुडानं ऊसाला, म्हणजे नांगरानं लावायची माती. तर माती लावली का नाही मग जरा कमी येईल असं वाटतंय हराळी ही. तिथं 2-3च ताट राहिली ती मकाची, तेवढी काढायची ती 2-3 ताटं. परत नाही जेटकोंब उचलून घेते जरा. तर मळ्यात कोण देखील नाही, मी आणि हेनी जायचं तेवढं. आमचं हेनी आहे, ते गेले तर वर कॉक फिरवायला. उद्या ह्या ऊसाला सगळं पाणी द्यायचं आहे, म्हणून वरचं पाणी सगळं बंद करायचं आहे. ते वर कॉक फिरवाय गेले तर मला म्हणलं तर वर हे काढून घे
मका कोंबाट्या काढून घे. तर कोंबाट्या काढाय काय नाही, मी हात मुजी विसरून आली तिकडं वरच. ते तर म्हणलं येताना घेऊन या, मग दोघं पण सोबतच काढू आपण. तर म्हणलं मी बसायचं राहिला, व्हिडिओ घेतलाय मी करायला आता. तर हे बघा, ही आपला ऊस आहे. ह्या रानात पहिली बाग होती. ह्या रानातल्या बागाने एकदाही आम्हाला असं म्हणजे तोटा केला नाही ह्या रानातल्या बागेनं. पण याला कसं रोग जास्त लागल्यामुळं आम्हाला ती बाग काढावं लागली. काढताना मस्त काढू वाटत नव्हती, पण चांगली होती, तशी नव्हती अशी नव्हती. पण काय ठिकाणी अशी 10-15 झाडं एकाच ठिकाणी नव्हती. पण ती रान मोकळं उगच वाटायचं म्हणून ती काढली. नाही त्याला काय होत नव्हतं, कारण जिथं झाड जे गेलंय ना रोगानं, त्या ठिकाणी दुसरं फुटून झाड येत होतं, म्हणजे त्याची फाटी फुटून येत होती. पण नाही काढलं सगळंच. आता असं दे, आता एवढ्याभर घ्यायचं ऊसाचं पीक आणि ह्याच्यातच परत बाग लावायची डाळिंबाची. तर पाऊस बघितला कसा धड मोठा पण नाही, मोठा आला तर बरं तर होईल, कारण आम्हाला कसलंच म्हणजे विहिरींना पण पाणी कमी आलं आहे आणि कॅनलचं पण पाणी सुटं नाही आणि आमचा ऊस भिजं नाही. ह्या ऊसावर थोडं, त्या ऊसावर थोडं, नुसतं ओल होयापुरतं नुसतं चालू आहे बघा पाणी. ह्या तर ऊसाला आठवडं झालं पाणी दिलं नाही बघा ह्या ऊसाला. ती रान तसलं दम काढतंय म्हणून बरं आहे. नाही माळ रान असतं तर पाक ऊस होऊन गेला असता. ते एक बरं झालं आपलं हिकल्या रानाला. वर तिकडे शेवगा आहे, तिकडे जर ऊस लावला असता तर कवाच ही झाला असता, कारण माळ रानं दम काढत नाही ती पाण्याला. तशी ही रानं कशी दम काढते म्हणून बरं आहे. आता कवा कॅनलला पाणी सुटते कोणास ठाऊक. आणि पाऊस नाही तिथं नासाडी करायला लागला आणि जिथं पाहिजे तिथं येई नाही. काय करायचं. आमच्या इकडं सकाळी जरा वाटलं होतं येईल, म्हणजे आलता पण एवढा नाही, म्हणजे असं वल्लं पण रानलंय झालं नाही, असा एवढा आलता. तर आला तरी बरं होईल असं मला पण वाटतंय. तर काय होते काय माहीत. आज तर पूर्ण दिवसच दिसला नाही. सगळं असंच वातावरण आहे सकाळपासून बघा. माणसाला वाटतंय ऊन 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 पडल्या वाटतंय, असलं शिरवळ पडल्या वाटतंय ऊन असावं, कारण असल्या वातावरणात दम निघत नाही. ते एक वेळ ऊन बरं, सकाळचं काम केलं, दिवसभर आपलं घरी बसलं, अजून 3-4 वाजता रानात आलं तरी चालतंय. पण हे असलं वातावरण म्हणल्या उगाच असं भीतीचं वातावरण असल्यागत वाटते. तर हे सगळा मळा आहे बघा आमचा. इकडल्या मका काढून झाले, त्या काही ज्वाऱ्या पेरलेत त्यांच्या ज्वाऱ्या काढून झाले त्या. आता ऊस बाग एवढंच राहिले मळ्यात, बाकी सगळे मका पिका. आता ही इकडची आहे ती ऊसातली मका येते बघा. ऊसातल्या मका तेवढ्या राहिले त्या, नाही सगळ्या मका बिका झाले त्या काढून. बागाच्या बी फुट्या काढायच्या होत्या, पण म्हणलं आधी कोंबाट्या काढून घेऊया. म्हणजे कोंबाट्या काढल्या म्हणजे पाणी सोडून आपलं हराळीसाठी 3 रान नांगरायचं आहे. हराळी माती बुडाला लावून पॅक करून घ्यायचं, म्हणजे परत ना हराळी येत नाही, अशी म्हण आहे. मग पुढं काय होते काय माहीत. तर चला आता मी कोंबाट्या काढते, तोपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.